नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार. असेच हसत राहा, मजेत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा. मित्रांनो, आज आपण आहोत विठई संगीत क्लासेस बासरी वर्कशॉप इन पिंपळासमध्ये आहोत आणि याचंच औचित्य साधून मी इथं योगाने ह्या वर्कशॉपची सुरुवात करणार आहे. चला तर मग या बासरी वर्कशॉपचा आपण आनंद घेऊया आणि योगाने सुरुवात करूया. 3 वेळा बोलायचं. त्या अवस्थेमध्ये राहायचं, डोळे उघडायचे नाहीत. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता फक्त म वाजवायचा, एक्सटेंड करायचा. लॉंग नोट्स वाजवताना कमीत कमी, आता जसं मगाशी सर आपल्याला डोळे बंद करून ओम बोलायला सांगत होतो, तीच टेक्निक आपल्या बासरीमध्ये आपण इथं वाजवताना पण मेडिटेशन होतं. डोळे बंद करायचे आणि 6 वाजवायचे. एक सूर 10-15 वेळा वाजवायचा. एकदा एक लॉंग नोट एकदाच नाही वाजवायची. समजतं का मी काय बोलतो? भक्ती, एक लॉंग नोट एकदाच नाही वाजवायची, 5 वेळा 10 वेळा. असं ना तूचा वापर जास्त करायचा, टंगिंगचा. बघा, प प प ग प द द, हा, ध नि सा नि ध ग, प प प ग प द द, ध नि सा नि ध ग, म म म रे रे, रे रे ग रे ग प, खाली खाली, नी रे नी ध नि ध प, नी रे नी ध नि ध प. हा, काय जेवताय? बासरी वर्कशॉप तुमचा भारी आहे. बघा, इकडे पण काय काय मस्त मस्त बिर्याणी वाटतं. याचा पनीर पुलाव. वा वा वा. मस्त आरामासाठी झुला पण आहे. जरा जेवून घ्या. लगेच नाही, आधी यज्ञच लावते.
सर्वांनी घेतलेलं आहे आणि त्यासाठी बेस्ट आयोजन विठाई संगीत क्लासेसचे आयोजक त्यांनी केलं आणि त्यांचे हे सर्व विद्यार्थी त्यांनी मी सकाळपासून आम्ही येऊन बघितलं, खूप छान प्रॅक्टिस या पोरांनी केलेली आहे आणि खरोखर असे विद्यार्थी आपल्या गावामधून कोणगाव गावामधून त्यांचं तर मोठं स्वप्न आहे की आपल्या भिवंडी तालुक्यामधून एक बासरी विशारद म्हणून झालाच पाहिजे असं त्यांचं एक स्वप्न आहे. ते नक्कीच आम्ही त्यांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी तुम्ही आम्ही जे कोणी व्हिडिओ बघतात ते सर्वांनी नक्कीच आपला पाल्य असेल, आपल्या ओळखीचा पालखीचा आजूच्या गावाचा बाजूचा जो कोणी असेल तो पाल्य इथं आणा. त्यांना घडवण्याची जिम्मेदारी पूर्णपणे डॉक्टर संदीप भोईरची आहे आणि आमचं जेवढं काही सहकार्य लागेल तेवढं आम्ही सहकार्य नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब 2 शब्द तुम्ही सुद्धा सांगा. नाही, आता माझे मित्र परेश पाटील आणि दिनेश भोईर इथे, विनोद चौधरी सर पण आहेत, दिनेश म्हात्रे स्वतः आलेत, काही पॅरेंट्स आहेत इथे, माझे सर्व विद्यार्थी. खरं तर याला वर्कशॉप असं बोलता पण नाही येणार, एक एक्सटेंडेड क्लास आहे असंही बोलू शकतो. पण आज सर खरंच मला एक आनंद, माझं एक स्वप्न होतं की असं एक कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये एका चांगल्या ठिकाणी दिवसभर असं एक बासरी वादनाचं एक आपण सेशन घेऊया, त्याला वर्कशॉप बोला किंवा अजून काही बोला. तर आज तो इथे संपन्न झाला आणि आज या जागेचे जे मालक आहेत पंकज विठ्ठल घरत हे सध्या इथं उपस्थित नाही आहेत, पण त्यांचंही मी मनापासून धन्यवाद त्यांना देतो, त्यांचा आभार मानतो. आणि जसं परेश पाटील बोलले की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा बासरीचा, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे एकमेव उद्देश घेऊन मी हे कार्य करत आहे सध्या. आणि माझे क्लासेस सध्या कोंडगावमध्ये बासरी वादनाचे सुरू आहेत. तर माझं तेच उद्देश आहे की आपल्या ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीचं शिकण्यासाठी कधीही ते मला संपर्क करू शकतात. माझे क्लासेस कोंडगाव इथे सुरू आहेत आणि सर्वांना माझं एक आवाहन राहील की सर्वांनी स्वतः किंवा आपल्या मुलांना बासरी किंवा कुठल्याही संगीताच्या क्षेत्रामध्ये त्यांना शिकण्यासाठी तुम्ही त्यांना जरूर प्रोत्साहित करा. एवढंच मी 2 शब्द सांगतो. जे विद्यार्थी त्यांचे येतात, पायगावरून विद्यार्थी येतात, खारगावरून येतात, वडूनगरवरून येतात, कोणीवरून येतात, आज एक डोंबिवलीवरून पण आले. म्हणजे एवढ्या लांबून लोक येतात. तर आजूबाजूच्या लोकांना म्हणजे आपण काय येऊ नये, इथं काय शास्त्रीय संगीत नक्की काय ते येऊन बघा आणि खरोखर आमचं तुमचं जी काही स्वप्न आहेत, आपला समाज या क्षेत्रामध्ये खूप मागे आहे. तर खरोखर का मागे आहे त्याची कारणं भरपूर आहेत, परंतु कुठंतरी कोणीतरी एखादा पुढाकार घ्यावा. तोच पुढाकार आपले गावचे सुपुत्र डॉक्टर संदीप भोईर त्यांनी घेतलेला आहे. स्वतः विशारद ते स्वतः झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी ही पुढचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. तर नक्कीच तुमचा आमचा सहकार्य त्यांना असेल तरच हे स्वप्न त्यांचं आपण पूर्ण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार. आमचे मित्र डॉक्टर संदीप भोईर, खरं तर त्यांचा पहिला वर्कशॉप त्यांच्या जन्म ठिकाणी म्हणजेच जिथे त्यांचा जन्म झालेला आहे त्या पिंपळास गावामध्ये व्हावा ही आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. आणि खरोखर अतिशय सुंदर असा वर्कशॉप झालेला आहे. सगळे जे त्यांचे विद्यार्थी आहेत मन लावून ते इथे शिकण्याचं काम करत होते. वातावरण खूप छान होतं मुळात. आणि आमचं मित्र डॉक्टर आल्यानंतर ज्यावेळेस तिथे त्यांचं ते कार्यशाळा मी बघितली, अतिशय सुंदर असं ते अध्यापनाचं काम करत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत तेही अतिशय सुंदर पद्धतीने अध्ययनाचं काम करत होते. त्यामुळे या वेगवेगळ्या भागातून आलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बघून मलाही आता असं वाटलं की माझी दोन्ही मुलं आता डॉक्टरांकडे जातील बासरी वादनासाठी. मन अतिशय भरून आलं होतं ते सगळं दृश्य बघताना. आणि आपल्या समाजातून भरपूर मुलं या संगीत क्लासेसचा किंवा या कार्यशाळेचा परत एकदा आस्वाद घेतील अशाच ठिकाणी अशा मी त्यांना शुभेच्छा पण देतो. आणि मोठ्या प्रमाणात आणि अतिशय भव्य अशा नियोजनामध्ये परत एकदा कार्यशाळा होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्हीही त्याच्यात हातभार लावू. आम्ही असंच
आणि सरांना परत डॉक्टरांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांची आणि एक अतिशय सुंदर जागा तुम्ही बघू शकता. थोडं कव्हर करा हवं तर. एक सुंदर जागा, असं कोणी बोलणारी नाही की रस्त्याच्या आतमध्ये एवढं सुंदर वातावरण असेल. आम्ही लिटरली एका नॅचरल वातावरणात, एका निसर्गाच्या सानिध्यात आम्ही बासरी, जे ॲक्च्युली नैसर्गिक वाद्याचे बांबूपासून बनवलेलं, त्याचा आम्ही इथे एक चांगल्या प्रकारे त्याला आम्ही कंडक्ट करू शकलो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने एक त्यांचा छोटासा आम्ही एक फुलाची पाकळी देऊन त्यांचा थोडासा सत्कार करत आहे.